सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम या वर्गांच्या गणित विषयाचे पहिले प्रकरण म्हणजेच रोमन न्यूमरल्स की ज्याला आपण रोमन संख्या चिन्हे असं म्हणतो याविषयी माहिती घेणार आहोत। फार वर्षापासून आपण अंक लिहितो, मग त्याच्यामध्ये मराठीतले अंक लिहिले जातात, वाचले जातात, ज्याला आपण देवनागरी न्यूमरल्स म्हणतो। इंग्लिशमधले अंक आपण वाचतो, लिहितो की ज्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे असं म्हणतो। तर ही जी संख्या चिन्ह आहेत म्हणजेच काय आहेत, 0 पासून 9 पर्यंत, 0 पासून 9 पर्यंत जे अंक आहेत त्यांना विशिष्ट असे आकार आहेत। थोडक्यात या आकारावरूनच आपण काय करत असतो, हे अंक ओळखत असतो, वाचत असतो आणि लिहित पण असतो। या विशिष्ट आकारांमुळे त्याला एक वेगळा अर्थ आहे, प्रत्येक अंक हा वेगळ्या आकाराचा आहे, म्हणून त्याला आपण संख्या चिन्ह असं म्हणतो। त्यालाच आपण न्यूमरल्स हा शब्द वापरणार आहोत। अशाच एका संख्या चिन्हांविषयी आपल्याला माहिती या पाठामध्ये घ्यायची आहे। फार वर्षापूर्वी युरोपमध्ये अंक न वापरता इंग्लिशमधली काही अक्षरं वापरून संख्यांचं वाचन आणि लेखन केलं गेलं। त्याला रोमन न्यूमरल्स म्हणजेच रोमन संख्या चिन्हे असं म्हणतात। याच रोमन संख्या चिन्हांविषयी माहिती म्हणजेच ही रोमन संख्या चिन्हे लिहायची कशी, वाचायची कशी, त्यावरून संख्या कशा तयार करायच्या याची सविस्तर माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत। चला तर मग पाहूया रोमन न्यूमरल्स, रोमन संख्या चिन्हे। हाउ टू रीड रोमन न्यूमरल्स और हाउ टू राइट रोमन न्यूमरल्स। आपल्या समोर एक चार्ट दिसतोय की ज्याच्यामध्ये काही अक्षर लिहिलेले आहेत इंग्लिशमधील आणि त्याच्यासमोर त्यांच्या किमती लिहिलेल्या आहेत। आता इथं आय, व्ही, एक्स, एल, सी, डी आणि एम अशी एकूण 7 अक्षरं आहेत। देअर आर 7 लेटर्स आणि हीच अक्षरं आपल्याला रोमन संख्या चिन्हे म्हणून पाहायचे आहेत। मग या रोमन संख्या चिन्हांचा प्रत्येकाचा एक विशिष्ट अर्थ आहे। उदाहरणार्थ आय हा आपण 1 साठी वापरायचा आहे, व्ही हा 5 साठी वापरायचा आहे, एक्स हा 10 साठी वापरायचा, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000। थोडक्यात काय आहे, I for 1, V for 5, X for 10, L for 50, C for 100, D for 500 and M for 1000 अशा पद्धतीनं आपण प्रत्येकाची किंमत वापरून रोमन संख्या चिन्हानुसार संख्यांचं वाचन आणि लेखन करायचं आहे। एक गोष्ट अतिशय महत्त्वाची म्हणजे याची बघा सुरुवात 1 पासून झाली, म्हणजे रोमन न्यूमरल्स हे 1 पासून स्टार्ट होत आहेत। याचा अर्थ 0 आपल्याला कुठेही दिसत नाही, याच्यामध्ये 0 साठी स्वतंत्र कोणतंही चिन्ह दिसत नाही। याच्यावरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवू की रोमन न्यूमरल्समध्ये शून्यासाठी म्हणजे 0 साठी स्वतंत्र असा कोणताही सिम्बॉल नाही। रोमन संख्या चिन्हे म्हणजेच रोमन न्यूमरल्स लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी केवळ कोणती अक्षरं वापरतात एवढंच आपल्याला समजून चालणार नाही, तर ही अक्षरं वापरण्यासाठी काही रूल्स आपल्याला दिलेले आहेत। हे रूल्स आता आपण पाहू। रूल नंबर 1, इफ द सिम्बॉल आय और एक्स इज रिटन कन्झिक्युटिव्हली 2 or 3 टाइम्स देअर सम टोटल इज नंबर दे मेक। म्हणजेच याचा अर्थ काय होतो, जर आय किंवा एक्स ही चिन्हे 2 किंवा 3 वेळा क्रमाने लिहिल्यास त्यांच्या बेरजे इतकी संख्या तयार होते। म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं होतं आय हे अक्षर 1 साठी आपण वापरत होतो, म्हणजेच आय इज यूज्ड फॉर 1, म्हणून आता या ठिकाणी आपण आय इज इक्वल टू 1 असं घेतलेलं आहे। आयचा अर्थ 1 असा होतो। नियम आपल्याला सांगतोय
a symbol I or X is written consecutively 2 or 3 times. म्हणजे I किंवा X या संख्या 2 वेळा किंवा 3 वेळा आपण क्रमाने लिहिल्यास त्यांच्या बेरजे इतकी संख्या तयार होते. बघा, I म्हणजे 1 आपण पाहिलं. आता इथं I आणि I 2 वेळा म्हणजे क्रमानं 2 वेळा I आपण घेतलं आहे. तर आयचा अर्थ होतो 1 आणि या आयचा अर्थ देखील 1. म्हणजेच 1 आणि 1 1 + 1 = 2. म्हणजेच काय होणार, 1 आणि 1 बरोबर 1 + 1 2. आय या चिन्हाचा अर्थ 2 असा होतो. हे चिन्ह जर आपण 3 वेळा घेतलं, आय म्हणजे ट्रिपल आय, तर I for 1, I for 1 and I for 1. 1 + 1 + 1. आय हे चिन्ह 3 वेळा घेतलं आहे म्हणजे प्रत्येकी 1. अशा पद्धतीनं आपण 3 वेळा 1ची मांडणी केली आणि त्यांची बेरीज केली तर बेरीज येते 3. याचाच अर्थ होतो आय म्हणजे 3. थोडक्यात ट्रिपल आय = 3. त्याच पद्धतीनं आपण एक्सचा विचार करू. आता एक्स म्हणजे 10 या ठिकाणी आपण घेतलं, x = 10. तर हे x आपल्याला समजा 2 वेळा आपण क्रमानं लिहिलं. x आणि x या ठिकाणी 2 वेळा आपण हे क्रमानं लिहिलेलं आहे. xचा अर्थ होतो 10, या xचा अर्थ होतो 10. म्हणजे 10 + 10 = 20. 10 आणि 10 असे मिळून बेरीज केली तर होतात 20. म्हणजेच x आणि x याचा अर्थ 20 असा होतो. थोडक्यात XX = 20. हेच x जर आपण 3 वेळा घेतलं, x आणि x, हे x आपण 3 वेळा क्रमानं घेतलं आहे. म्हणजेच x म्हणजे 10 10 10 10. x for 10 and x for 10. x + x means 10 + 10 + 10. 10 + 10 + 10 बरोबर 30. 30 हे त्याचं ॲन्सर येतं. म्हणून XX = 30. 3 वेळा x घेतलं तर त्याचं अर्थ 30 असा होतो. यावरून आपल्या लक्षात येईल की I किंवा x ही चिन्ह जर आपण 2 किंवा 3 वेळा क्रमानं लिहिल्यास त्यांच्या बेरजे इतकी संख्या तयार होते. रूल नंबर 2, नियम दुसरा आपल्याला काय सांगतोय बघू. द सिम्बॉल I or X can be repeated consecutively for a maximum of 3 times. म्हणजेच काय आहे तर I आणि X ही जी चिन्ह आहेत, सिम्बॉल म्हणले, सिम्बॉल या शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो. तर I आणि X ही चिन्हे जास्तीत जास्त फक्त 3 वेळा क्रमानं लिहिता येतात. त्याच्यामध्ये आणखी एक रूल असा आहे, द सिम्बॉल फी इज नेवर रिपीटेड कन्झिक्युटिव्हली. म्हणजेच फी हे चिन्ह कधीही एकापेक्षा जास्त वेळा आपल्याला क्रमानं लिहिता येत नाही. आता या ठिकाणी आयची माहिती आपण बघू. आय म्हणजे 1, I for 1. डबल आय फॉर 2 म्हणजेच 2 वेळा आय घेतलं तर 2 असा अर्थ होतो. ट्रिपल आय = 3. 3 वेळा आय घेतलं तर 3 असा होतो. पण हेच आय जर आपण असं सलग 4 वेळा घेतलं तर आपलं उत्तर चुकतं. कारण आय आणि आय 4 वेळा घेतलेलं आय आपण त्याला 4 म्हणू शकत नाही, कारण 4 साठी स्वतंत्र वेगळं चिन्ह आपल्याला बनवावं लागतं. त्यामुळं असं 4 वेळा घेतलेलं चिन्ह हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. सेम त्याच पद्धतीनं एक्सच्या बाबतीत x for 10, x म्हणजे 10. डबल x = 20. 2 वेळा x आपण घेतलं तर त्याचा अर्थ 20 असा होतो. ट्रिपल x = 30. 3 वेळा x घेतलं तर त्याचा अर्थ 30 असा होतो. हे बरोबर आहे, परंतु हेच x जर आपण 4 वेळा घेतलं, 4 टाइम x = नॉट 40, तर 4 वेळा घेतलेलं x हे 40 होऊ शकत नाही. म्हणून हे उत्तर चुकीचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला नियम लक्षात आला पाहिजे. आय आणि x ही जी 2-3 चिन्ह आहेत, ही चिन्ह फक्त 3च वेळा क्रमानं घ्यायचे आहेत. चौथ्यांदा किंवा 3 पेक्षा अधिक कोणत्याही परिस्थितीत हे चिन्ह वापरायचं नाही. दुसरा जो त्यातला रूल होता, द सिम्बॉल फी इज नेवर रिपीटेड कन्झिक्युटिव्हली. म्हणजेच फी हे चिन्ह कधीही एकापेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही.
आता या ठिकाणी व्ही म्हणजे 5 आपण पाहिले, व्ही इज इक्वल टू 5. तर आपल्याला एक सवय असते, इथं एक्स म्हणजे 10 आहे, डबल एक्स म्हणजे 20 आहे, आय म्हणजे 1 आहे, डबल आय म्हणजे 2 आहे. म्हणजे थोडक्यात हेच चिन्ह आपण डबल आणि ट्रिपल केलं, इथं पण हेच चिन्ह डबल आणि ट्रिपल केलं. म्हणून बघता बघता आपल्या मुलांना एक चूक होऊ शकते, ती म्हणजे व्ही म्हणजे 5 आहे, तर 2 वेळा व्ही आम्ही घेतलं तर त्याचा अर्थ 10 होतो का? 3 वेळा व्ही घेतलं तर त्याचा अर्थ 15 होतो का? तर नाही बाळांनो, कारण व्ही इज इक्वल टू 5 आहे, म्हणजेच व्ही फॉर 5. पण हेच व्ही आपण डबल घेऊ शकत नाही, कारण 10साठी स्वतंत्र चिन्ह आहे. त्यानंतर व्ही 3 वेळा घेतलं तर त्याचा अर्थ 15 असा होत नाही, कारण 15साठी आपल्याला वेगळी रचना करावी लागते. 4 वेळा व्ही घेतलं तर त्याचा अर्थ 20 होत नाही, कारण 20 आपण इथं पाहिलं आहे, 20साठी स्वतंत्र चिन्ह आहे डबल एक्स. म्हणजेच काय आहे, तर व्ही हे फक्त आपण एकदाच घेऊ शकतो. जर क्रमानं 2, 3 किंवा 4 वेळा आपण घेत गेलो तर आपल्या संख्या या अशा चुकत जातात, म्हणून त्याला आपण फुल्या मारलेल्या आहेत. म्हणून यावरून आपल्याला हा जो रूल आहे तो लक्षात राहायला पाहिजे की द सिम्बॉल आय ऑर एक्स कॅन बी रिपीटेड कन्झिक्युटिव्हली फॉर अ मॅक्झिमम ऑफ 3 टाइम्स अँड द सिम्बॉल व्ही इज नेवर रिपीटेड कन्झिक्युटिव्हली. म्हणजेच काय आहे, तर आय आणि एक्स ही चिन्ह जास्तीत जास्त फक्त 3च वेळा घ्यायचे आहेत, परंतु व्ही हे चिन्ह मात्र एकापेक्षा जास्त वेळा क्रमानं लिहायचं नाही. अशा पद्धतीनं हा रूल नंबर 2 आपण लक्षात ठेवायचा आहे. रूल नंबर 3. When either I or V is written on the right of the symbol of a bigger number, its value is added to the value of the bigger number. म्हणजेच आपल्याला याचा अर्थ असा पाहता येईल की जेव्हा आय किंवा व्ही ही चिन्हे मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहितात, तेव्हा ती चिन्हे मोठ्या संख्येत मिळवितात. आता आपल्याला याची डावी आणि उजवी म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड लक्षात आली पाहिजे. चिन्ह आपल्याला कशी वापरायचे आहेत बघा. वेन आयदर आय ऑर व्ही इज रिटन ऑन द राईट, राईटला अंडरलाईन केलेली आहे, म्हणजेच उजव्या बाजूला लिहिलेली आय आणि व्ही चिन्ह आहेत ती काय करतात, मोठ्या संख्येत मिळवली जातात. बघूया, या ठिकाणी एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू 10 आणि त्याच्या समोर उजव्या बाजूला राईट साईडला आय घेतलं आहे ब्लू कलरमध्ये, निळ्या रंगामध्ये, तर त्याची व्हॅल्यू होते 1. म्हणजे एक्सची किंमत 10 आणि आयची किंमत 1. आपला रूल सांगतोय की उजव्या बाजूला लिहिलेले अंक मिळवायचे, म्हणून या 10मध्ये हा 1 म्हणजेच 10मध्ये हा 1 ॲड करायचा आहे, इथं अधिक करायचं आहे, म्हणजे या दोघांची बेरीज करायची आहे. जर दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 11. म्हणजेच काय, तर एक्स आय इज इक्वल टू 11. एक्समध्ये आय आपण ॲड केला, बेरीज केली, तर एक्स आय इज इक्वल टू 11 असा त्याचा अर्थ होतो. हे झालं आयच्या बाबतीत. आता थोडंसं व्हीच्या बाबतीत आपण बघू. एलची व्हॅल्यू 50 आणि व्हीची व्हॅल्यू 5. याचाच अर्थ एल म्हणजे 50 आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला राईट साईडला व्ही लिहिलं आहे, व्हीचा अर्थ 5 असा होतो. उजव्या बाजूला लिहिलेल्या अंकांची बेरीज करायची हा आपला रूल सांगतो, त्यामुळे 50 आणि 5ची बेरीज केली तर उत्तर येतं 55. म्हणून एल व्ही बरोबर 55. एल इज इक्वल टू 50, व्ही इज इक्वल टू 5 अँड एल प्लस व्ही म्हणजेच 50 प्लस 5 इज इक्वल टू 55 ॲज एल व्ही इज इक्वल टू 55. आता या ठिकाणी एक्स घेतलं, एल घेतलं, काही वेळेला डबल एक्स म्हणजे 20 आपण पाहतो. एक्स आणि एक्स 20 आहे, त्याच्या राईट साईडला व्ही घेतलं तर एक्स इज इक्वल टू 20 अँड व्ही इज इक्वल टू 5. म्हणजेच 20 प्लस 5 इज इक्वल टू 25. एक्स म्हणजे 20 आणि व्ही म्हणजे 5. उजव्या बाजूला 5 आहे, त्या दोघांची बेरीज करू, 20 अधिक 5 बरोबर 25. याचाच अर्थ एक्स व्ही म्हणजे 25. एक्स व्ही इज इक्वल टू 25. सी फॉर 100, सी म्हणजे 100 असतात आणि त्याच्या उजव्या बाजूला
आता इथं 2 वेळा आय घेतलं मी. आपण या ठिकाणी सिंगल घेतला होता, पण इथं 2 वेळा घेतला, कारण आपण पाहिलं आहे की रूलमध्ये आय आणि एक्स आपण जास्तीत जास्त 3 वेळा घेऊ शकतो. म्हणून आता इथं मी 2 वेळा घेतला आहे. सी आय आय. सीची व्हॅल्यू 100, आयची व्हॅल्यू 1, आयची व्हॅल्यू 1. म्हणजेच काय आहे, सी आय आय, सी प्लस आय प्लस आय. सी फॉर 100 प्लस 1 प्लस 1, 100 प्लस 1 प्लस 1, 102. याचाच अर्थ असा होतो की सी आय आय म्हणजे 102, कारण सी म्हणजे 100, आय म्हणजे 1 आणि या आयचा अर्थ पण 1. 100 अधिक 1 बरोबर 101 अधिक 1 म्हणजे 102. सी आय आय म्हणजे 102 असा त्याचा अर्थ होतो. यावरून हा रूल आपण लक्षात ठेवूया की अशा पद्धतीनं आय असेल, व्ही असेल, ही जी चिन्ह आहेत ती आपण मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला म्हणजे राईट साईडला लिहित गेलो तर त्या मोठ्या संख्येमध्ये ही चिन्ह मिळवायची, त्यांची बेरीज करायची. रूल नंबर 4. When I is written on the left of v or x, then its value is subtracted from the value of v or x. या ठिकाणी लेफ्ट आणि सबट्रॅक्टेड या दोन शब्दांना अंडरलाईन केले. रूल नंबर 3 मध्ये आपण ॲड आणि राईट असे शब्द पाहिलेले होते. म्हणजेच राईट साईडला आलेले आपण जे चिन्ह होती ती काय करत होतो, ॲड करत होतो. पण इथं लेफ्ट साईडला आलेली जी चिन्ह आहे ते आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत, म्हणजेच मायनस करायचे आहेत. However, the symbol I is not written more than once before v or x. म्हणजेच I हे चिन्ह आपल्याला v किंवा xच्या बिफोर म्हणजे आधी फक्त एकदाच वापरायचं आहे. इज नॉट रिटन मोर दॅन वन्स या शब्दाचा अर्थ एकापेक्षा जास्त वेळा आपल्याला आय हे चिन्ह वापरता येत नाही. नियम 4 त्याचाच अर्थ आपण मराठीत बघू. जर आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिल्यास, डावीकडेला अंडरलाईन केली आहे, त्याची किंमत व्ही किंवा एक्समधून वजा केली जाते. बघा या ठिकाणी डावीकडे लिहिलेल्या आयची किंमत व्ही आणि एक्समधून वजा करायची आहे. परंतु आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या आधी म्हणजे डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा क्रमाने लिहिता येत नाही. याचाच अर्थ ते फक्त एकदाच वापरायचं आहे. उदाहरण आपण बघू. एक्झाम्पल, आय व्ही. आय हे चिन्ह व्हीच्या लेफ्ट साईडला म्हणजे डावीकडे लिहिलेलं आहे. आयची व्हॅल्यू 1 आणि व्हीची व्हॅल्यू 5. 5च्या आधी 1 घेतलं आहे आपण, म्हणजेच 5च्या आधी 1 याचा अर्थ होतो 4. याचाच अर्थ आय व्ही इज इक्वल टू 4. तसंच एक्सच्या बाबतीत आपण बघू. एक्सच्या डावीकडं म्हणजे एक्सच्या लेफ्ट साईडला आय घेतला आहे. आय फॉर 1 अँड एक्स फॉर 10 म्हणजेच 10च्या आधी 1 याचा अर्थ 9 असा होतो. म्हणजेच आय एक्स इज इक्वल टू 9. यावरून आपल्या लक्षात येईल की व्ही असो किंवा एक्स असो त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे डावीकडे जर आपण आय घेतला तर त्याची व्हॅल्यू या व्ही किंवा एक्समधून मायनस करायची, वजा करायची. आता त्यात दुसरा एक रूल आपल्याला सांगितला आहे की तो म्हणजे द सिम्बॉल आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही ऑर एक्स. म्हणजेच आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा क्रमाने लिहिता येत नाही. आता इथं 1-2 उदाहरणं घेतलीत आपण. आय आय आणि व्ही घेतलं आहे म्हणजे व्हीच्या डावीकडे 2 वेळा आय घेतलं. आपल्याला असं सांगता येईल का व्हीच्या डावीकडे आय घेतलं आहे म्हणून ते व्हीमधून मायनस करूया. तर व्हीमधून मायनस केलं, व्हीचा अर्थ 5 आणि या आयचा अर्थ 2. या 5मधून 2 जर वजा केलं तर 3 येईल का? तर नाही. अशा पद्धतीनं 3 आपल्याला लिहायचं नाही. 3 कसं लिहायचं हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. तसंच एक्सच्या डावीकडे म्हणजे एक्सच्या लेफ्ट साईडला ट्रिपल आय घेतलं आहे, 3 वेळा आय घेतलं आहे. मग ते या 10तून 3 वजा करायचं का? तर नाही. हेही या पद्धतीनं आपल्याला लिहिता येणार नाही. म्हणून ही रूल आपण अतिशय व्यवस्थितपणे लक्षात ठेवू की द सिम्बॉल आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही ऑर एक्स. याचाच अर्थ व्ही किंवा एक्सच्या आधी आय हे चिन्ह फक्त एकदाच घ्यायचं आहे. ते 2 किंवा 3 म्हणजे
एकापेक्षा जास्त वेळा ते घ्यायचं नाही. असा हा रूल नंबर 4. आत्ता आपण रोमन संख्याचिन्हे म्हणजेच रोमन न्यूमरल्स वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी जे महत्त्वाचे 4 रूल्स होते, जे नियम होते, त्याविषयी माहिती घेतली. त्या नियमांच्या आधारे संख्यांचं वाचन लेखन कसं करतात किंवा वाचन लेखन करत असताना नियम आपल्याला कसे उपयोगी पडतात याविषयी सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. या नियमांचा वापर करून, या रूल्सचा वापर करून आपल्याला असंख्य रोमन न्यूमरल्स किंवा रोमन संख्याचिन्हे लिहिता येणं शक्य होतं. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त 20 पर्यंतच्या अंकांचा सराव करून घेतलेला आहे पहिल्या टॉपिकमध्ये. परंतु या 4 नियमांच्या आधारे आपल्याला हव्या तितक्या संख्या तयार करता येऊ शकतात. थोडंसं आपण काय करू, याचा सराव म्हणून संख्यांचं वाचन लेखन करताना 2 प्रकार आपल्याला करता येतात. ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे इंटरनॅशनल न्यूमरल्स आपल्याला रोमन न्यूमरल्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि रोमन लिपीमध्ये दिलेली जी संख्याचिन्ह आहेत, रोमन न्यूमरल्स जे आहेत ते इंटरनॅशनलमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये त्यांचं रूपांतर करायचं आहे. चला तर सरावासाठी आपण काही उदाहरणं पाहूया. या ठिकाणी सरावासाठी आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत, प्रश्न दिलेले आहेत. राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स, म्हणजेच दिलेल्या संख्या रोमन संख्याचिन्हात लिहा. या ठिकाणी इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे दिलेली आहेत 20 पर्यंत. त्याचं कन्वर्ट म्हणजे रूपांतर आपण रोमन संख्याचिन्हामध्ये करायचं आहे. चला तर बघूया. 1 याचा अर्थ होतो आय. 2 साठी आपण डबल आय वापरतो. 3 साठी ट्रिपल आय वापरतो. आता 4 साठी आपण काय करतो, 5च्या आधी 1 म्हणजे व्हीच्या आधी आय म्हणजेच आय व्ही असं 4 साठी वापरतो. 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय म्हणजे व्हीच्या पुढं उजव्या बाजूला आय लिहितो. याचा अर्थ व्ही आणि आयची बेरीज केली तर 5 आणि 1 6 असं होतात. 7 साठी म्हणजे 7 साठी व्ही डबल आय वापरतो. 8 साठी व्ही ट्रिपल आय वापरतो. 9 साठी आय एक्स म्हणजे एक्सच्या आधी 1 याचा अर्थ 9 असा होतो. त्यानंतर 10 म्हणजे एक्स. तसंच 11 म्हणजे एक्स आय, 12 म्हणजे एक्स डबल आय, 13 साठी एक्स ट्रिपल आय, 14 साठी आता 14 इथं बघा कसं तयार झालं आहे, 10 आणि 4 म्हणजेच 10 साठी आपण एक्स वापरतो. इथं 10 साठी एक्स वापरला आहे, तो एक्स इथं घेतला आणि 4 साठी आय व्ही घेतला आहे, तो त्याच्या पुढं लिहिला म्हणजे 10 आणि 4 14 होतात. 15 मध्ये 10 आणि 5 15 होतात म्हणून 10 साठी एक्स आणि 5 साठी व्ही. अशा पद्धतीनं आपण इथून पुढच्या संख्या 10 आणि त्याच्या पुढच्या संख्या असं बेरीज करत जायचं आहे. 16 म्हणजे एक्स व्ही आय, 17 म्हणजे एक्स व्ही डबल आय, 18 म्हणजे एक्स व्ही ट्रिपल आय, 19 साठी एक्स आय एक्स. आता 19 मध्ये बघा तर एक्स म्हणजे 10 आणि पुढच्या 9 साठी आय एक्स म्हणजेच एक्स आय एक्स याचा अर्थ 19 असा होतो. आणि 20 साठी आपल्याला माहिती आहे की डबल एक्स आपण वापरतो. 50 साठी एल हे अक्षर वापरले आहे, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम असे अक्षर आपण वापरत होतो. हेच जर आपण इंग्लिशमध्ये पाहायचं म्हणलं तर थोडक्यात 1 फॉर आय, 2 फॉर डबल आय, 3 फॉर ट्रिपल आय, 4 फॉर आय व्ही, 5 फॉर व्ही, 6 फॉर व्ही आय, 7 फॉर व्ही डबल आय, 8 फॉर व्ही ट्रिपल आय, 9 फॉर आय एक्स and 10 फॉर एक्स, 11 फॉर एक्स आय, 12 फॉर एक्स डबल आय, 13 फॉर एक्स ट्रिपल आय, 14 फॉर एक्स आय व्ही, 15 फॉर एक्स व्ही, 16 फॉर एक्स व्ही आय, 17 फॉर एक्स व्ही डबल आय, 18 साठी एक्स व्ही ट्रिपल आय, 19 फॉर एक्स आय एक्स, 20 फॉर डबल एक्स. And L for 50, C for 100, D for 500 and M for 1000. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या संख्या रोमन संख्याचिन्हामध्ये कन्वर्ट करता आल्या पाहिजेत, रूपांतरित करता आल्या पाहिजेत. काही वेळेला आपल्याला हाच प्रश्न थोडासा उलट विचारला जातो. मग अशा आपण पाहिलं की इंटरनॅशनल न्यूमेरल्स आपण
रोमन न्यूमेरल्समध्ये कन्वर्ट म्हणजे रोमन संख्याचिन्हात त्याचं रूपांतर करत होतो. आता तोच प्रश्न आपल्याला जरा विरुद्ध आहे, उलट विचारला आहे. राईट इन द इंटरनॅशनल न्यूमेरल्स म्हणजे आता आपल्याला देताना रोमन न्यूमेरल्स दिलेले आहेत, रोमन संख्याचिन्ह दिलेली आहेत. आपण फक्त काय करायचं आहे, त्याचं रूपांतर इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये करायचं आहे. पहिल्यांदा XIV दिला आहे. एक्स म्हणजे 10 आणि IV म्हणजे 4 म्हणजेच 10 आणि 4 14 असा अर्थ होतो. त्यानंतर FIII दिला आहे. फी म्हणजे 5 आणि त्याच्या पुढचे 3 असे 8 होतात. IX म्हणजे एक्सच्या आधी I याचा अर्थ 10च्या आधी 1 म्हणजे 9. IV फीच्या आधी I आहे म्हणजे 4 आहेत. एक्स नंतर उजवीकडे I आहे म्हणजे 10 आणि 1 11 होतात. त्यानंतर एक्स FIII आता एक्स म्हणजे 10 आणि FIII म्हणजे 8 असे 10 आणि 8 18 होतात. FI म्हणजे 6, III म्हणजे 3, XCI आता या ठिकाणी जरा बघा, एक्स म्हणजे XC आपण 90साठी वापरतो म्हणजेच 100च्या आधी एक्स आहे म्हणजे 100च्या आधी 10 याचा अर्थ 90 आणि त्याच्या पुढचा I म्हणजे 1 म्हणजे 100च्या आधी 10 याचा अर्थ होतो 90 आणि ते अधिक 1 त्याच्या पुढचा हा I टोटल 90 अधिक 1 म्हणजे 91 असा त्याचा अर्थ होतो. XLIV आता XL हे जे चिन्ह आहे ते आपण 40साठी वापरतो आणि त्याच्या पुढं IV म्हणजे 4 40 अधिक 4 बरोबर 44. थोडक्यात 14 इज इक्वल टू XIV, 8 इज इक्वल टू FIII, IX for 9, IV for 4, XI for 11, XFIII is equal to 18, FI for 6, III for 3, XCI for 91 and XLIV is equal to 44. आज आपण या पाठामध्ये रोमन संख्याचिन्हे म्हणजेच रोमन न्यूमरल्स याविषयी माहिती घेतली. आपण आपल्या परिसरामध्ये अशा कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला ही संख्याचिन्हे पाहायला मिळतात याविषयी आपण निरीक्षण करायचं आहे. शिवाय आज जे आपण 4 रूल्स पाहिलेत त्या रूल्सचा वापर करून या संख्यांचं वाचन लेखन करायचं आहे आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं आपल्याला कशा या रोमन न्यूमेरल्स किंवा रोमन संख्याचिन्हे वाचता येतील, लिहिता येतील याविषयी आपण प्रयत्न करायचा आहे.